आज सकाळी आरशात पाहिलंत का? आणि कपाळावर नवीन रेषा दिसली का? डोळ्यांभोवती बारीक सुरकुत्या जाणवल्या का? क्षणभर मनात प्रश्न आला का? इतक्या लवकर वयस्कर दिसायला लागलो का? जर उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्याचे सोपे, स्वस्त आणि घरगुती उपाय जे कोणालाही करता येतात आणि साईड इफेक्ट नाहीत. नमस्कार मित्रांनो, मी आहे आणि तुम्ही पाहत आहात _चॅनल. जर तुम्हाला नैसर्गिक सौंदर्य टिप्स, घरगुती उपाय आणि इझी मराठी टिप्स आवडत असतील तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक द्यायला विसरू नका. सर्वात आधी एक महत्त्वाचा प्रश्न, तुम्हाला वाटतं सुरकुत्या फक्त वयामुळे येतात का? सुरकुत्यांची खरी कारणं आहेत: पाणी कमी पिणं, जास्त ताण घेणं, झोपेची कमतरता, जास्त साखर आणि सतत मोबाईल स्क्रीन बघणं. यापैकी किती कारणं तुमच्यावर लागू होतात? कमेंटमध्ये नंबर लिहा. उपाय नंबर 1, तांदळाचं पाणी. आपल्या आजीनानी सुंदर का दिसायच्या, कधी विचार केला आहे का? कारण त्या नैसर्गिक उपाय वापरायच्या. तांदूळ धुतल्यावर जे पाणी आपण फेकून देतो तेच पाणी सुरकुत्यांसाठी खूप उपयोगी आहे. तांदळाचं पाणी त्वचा टाईट करतं, नैसर्गिक ग्लो देतं आणि एजिंग प्रोसेस स्लो करतं. वापरण्याची पद्धत: तांदूळ धुतल्यावर पाणी वेगळं ठेवा, त्यात 2 चमचे गुलाब पाणी मिसळा, कापसाने चेहऱ्यावर लावा, 15 ते 20 मिनिटांनी धुवा. हा उपाय 7 दिवस नियमित केल्यावर फरक दिसायला लागतो. तुम्ही आजपर्यंत तांदळाचं पाणी फेकून दिलं आहे का? कमेंटमध्ये सांगा. उपाय नंबर 2, मध आणि ॲलोवेरा. मध म्हणजे नैसर्गिक मॉइश्चरायझर आणि ॲलोवेरा म्हणजे त्वचेसाठी अमृत. 1 चमचा शुद्ध मध आणि 1 चमचा ॲलोवेरा जेल घ्या. दोन्ही मिक्स करून हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करा, विशेषतः कपाळ, डोळ्यांभोवती आणि ओठाजवळ. हा उपाय 20 मिनिटांनी धुवू शकता किंवा रात्री लावून झोपू शकता. तुम्ही रात्री स्किन केअर करता का की मोबाईल बघत झोपता? खरं उत्तर कमेंटमध्ये द्या. उपाय नंबर 3, काकडी. डोळ्यांखाली सुरकुत्या किंवा काळी वर्तुळं असतील तर काकडी खूप उपयोगी आहे. काकडी किसून त्याचा रस काढा आणि डोळ्यांभोवती लावा. 15 मिनिट डोळे बंद करून आराम करा. हा उपाय डोळ्यांना थंडावा देतो आणि सुरकुत्या कमी करायला मदत करतो. हा उपाय तुम्ही आधी ऐकला होता का? कमेंट करा. उपाय नंबर 4, पाणी. आता सर्वात महत्त्वाचा उपाय, पाणी. तुम्ही दिवसाला किती पाणी पिता? 4 ग्लास? 5 ग्लास? की तहान लागली तरच? पाणी कमी असेल तर त्वचा कोरडी होते आणि कोरडी त्वचेवर सुरकुत्या पटकन पडतात. दिवसाला किमान 8 ग्लास पाणी प्या. आजपासून पाणी वाढवणार असाल तर कमेंटमध्ये मी पाणी पिणार असं लिहा. उपाय नंबर 5, चेहऱ्याचा मसाज. रोज फक्त 5 मिनिटांचा मसाज त्वचेसाठी चमत्कार करतो. नारळाचं तेल किंवा बदाम तेल घ्या आणि वरच्या दिशेने हलक्या हाताने मसाज करा. यामुळे रक्ताभिसरण वाढतं आणि त्वचा टाईट होते. तुम्ही रोज स्वतःसाठी 5 मिनिट काढू शकता का? कमेंटमध्ये उत्तर द्या. या चुका टाळा: जास्त साखर खाणं, उशिरा झोपणं, जास्त ताण घेणं आणि सतत मोबाईल वापरणं या गोष्टी सुरकुत्या वाढवतात. यापैकी कोणती चूक तुम्ही करता? प्रामाणिक उत्तर कमेंटमध्ये द्या. हे सगळे उपाय स्वस्त आहेत, घरच्या घरी करता येतात आणि साईड इफेक्ट नाहीत. फक्त एक गोष्ट महत्त्वाची: नियमितपणा. 7 दिवसात हलका फरक, 14 दिवसात स्पष्ट फरक आणि 30 दिवसात लोक विचारतील, चेहरा इतका फ्रेश कसा दिसतोय? जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट नक्की करा. अशाच इझी मराठी होम रेमेडीजसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. पुढच्या व्हिडिओत भेटूया. तोपर्यंत नैसर्गिक रहा, सुंदर रहा.